आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे आणि त्यासाठी आपल्याला 3 नवीन भाग्यवान स्पर्धक निवडायचे आहेत। पण हे स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा जान्हवीला इथं बोलवलंय। जान्हवी, मला यातली 3 टोकन्स काढून दे। डोळे मीठ आणि नीट मिक्स कर। इकडे दे हातात। जान्हवीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहे ते 3 भाग्यवान स्पर्धक। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 56। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 57, 57। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 70, 70। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। नमस्कार। आपलं नाव? नमस्कार, नीलम चंद्रकांत शिर्के। नीलम शिर्के? यांचं नाव नीलम शिर्के? झी मराठीवर अजून एक नीलम शिर्के आहेत। त्या तुम्ही नाही ना? त्याच आहे मी, तेच आहे मी। असंभव आहे हो सगळे। हो। मावशी, काय करता आपण? काय ना, मी घरीच असते, आपल्या घरातलीच कामं करते मी सगळे। घरीच असता? हा। घरी कोण कोण असतं? तीन मुलं आहेत मला, 2 मुली 1 मुलगा। 2 मुली आणि 1 मुलगा। हा। आणि काका? ते घरीच असतात, आता रिटायर झाले। घरात सगळ्यात जास्त तुमचं कोण ऐकतं? कोण ऐकतं सगळ्यात जास्त? कोण? मुलगा माझा। मुलगा ऐकतो? बरोबर। खूप ऐकतो। आणि मुली ऐकत नाहीत? ऐकतात पण एवढं नाही, म्हणजे जास्त एवढं ऐकत नाहीत। हा आहे पण मुलगा आहे काही मोठी। हो, ऐकत नाही अजिबात आईचं? ऐकतो? आता तर आई म्हणते की ऐकत नाही। बाहेर खरेदीला कोण जातं? मीच जाते। सगळी खरेदी तुम्हीच करता? किराणा मालाची खरेदी मीच। आणि तुम्ही आता तर म्हणला मुलगा खूप आज्ञाधारक आहे। तसं नाही, म्हणजे कधीतरी थोडी वस्तू आणायची असली, खाली काय दूध वगैरे, तर तो जातो आणायला। तर तो जातो, पण मोस्टली बाकीचं महिन्याचं सामान वगैरे मीच आणायला जाते। आणि मुली अजिबात ऐकत नाहीत? नाही, ती एक आता मोठी सर्व्हिसला जाते म्हटल्यानंतर ती नाही, त्यामुळे नाही जमत। पण घर कामामध्ये मदत करत असतील? थोडंफार करतात। थोडंफार करतात, त्यामुळे तो त्रास कमी होतो। हा, कमी होतो। बघूया पुढच्या स्पर्धकाला काय वाटतं। नमस्कार, तुझं नाव? नमस्कार, जितेंद्र सोनार। जितेंद्र, काय करतोस तू? आता 12वीला आहे। आता 12वीला आहेस, म्हणजे या वर्षी फुल टाईट शेड्यूल। हो। कोण आले घरातलं मोठं इथं बरोबर? आई आहे। आई आहे। नमस्कार। नमस्कार। मग आई कधी ओरडते? कधीतरी ओरडते। पण का ओरडते रे सहसा? खेळायला जातो म्हणून। खेळायला जातो म्हणून? पण मग आता 12वीचं वर्ष, त्यामुळे तुला कारण मिळालं का कामं चुकवण्याचं? नाही, कामं करतो घरातली, पण कामं करतोसच। वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे। नमस्कार, तुमचं नाव? हेमंत सोनार। जितेंद्र सोनार, हेमंत सोनार, दोघे जण भाऊ? भाऊ? सख्खे भाऊ? मोठा कोण? मी। तू? आणि मोठा मोठा पण आहे। नमस्कार। नमस्कार। संपूर्ण सोनार फॅमिली इथे आली आहे। बघा, 3.5 मध्ये मी म्हटलं नव्हतं संपूर्ण कुटुंब खेळू शकतं, अगदी त्याच व्याख्येप्रमाणे इथे 2 भाऊ सुद्धा एकत्र घेतात। आणि पहिल्यांदा 3.5 मध्ये 2 सख्खे भाऊ आमने सामने एकाच राऊंड मध्ये खेळणार आहेत। सख्खे भाऊ, भावाबद्दल सांग थोडस। काय, भाऊ म्हणजे सगळ्या कामाला मदत करतो। हो, घरात वगैरे ऐकतो। बर। नाही, मला अनुभव आहे, मलाही एक लहान भाऊ आहे, त्यामुळे मला माहिती आहे भाऊ किती मदत करतात ते। बाहेरच्या कामासाठी मदत करतो। तुला प्रायव्हेट काम असेल तर? तुझ्या प्रायव्हेट कामांसाठी तो मदत करतो, पण घरातल्या कामांसाठी? तुझी काय प्रायव्हेट काम आहेत? प्रायव्हेट म्हणजे असं बँकेचे वगैरे कामं असतील तर त्याला पाठवतो वगैरे। व्यवहाराची कामं करतो। तुझ्या खाजगी व्यवहाराची किती कामं करतो? खाजगी काय नाही, असं खाजगी काहीच नाही, पण मी स्वतः करतो। ती सगळी स्वतः करतो। आई समोर कबूल करतोयस? कबूल करतोयस? ती सगळी तूच करतोस? तुझाच कोणाचे उपकार नकोत आपल्याला, बरोबर ना? बोलून दाखवलं तर नंतर बोलून दाखवलं तर माझ्यामुळे तुझं सगळं झालं। पण मला सांग, आता विषय निघालाय म्हणून विचारतोय, तसं मला काही विचारायचं इंटेन्शन नाहीये। स्वप्न सुंदरी कशी हवी आहे तुला? म्हणजे आई इथं आहे, महाराष्ट्र अख्खा बघतोय, एखादीला वाटलं की बाबा हा इथे आहे माझा आवडता, तर मग जुळून जाईल रे 3.5 मध्ये। स्वभावाला चांगली पाहिजे। स्वभावाला चांगली पाहिजे आणि काय नाही, घरातलं सगळं ऐकलं पाहिजे वगैरे आपलं। आपलं तुझं तुझं जास्त ऐकलं पाहिजे आणि घरातली कामं वगैरे केली पाहिजे। बर। आणि अजून काय अपेक्षा तुझ्या? काय नाही, बस। काही नाही, बस एवढंच।
सगळ्यांना कळालं ना याची अपेक्षा, तुम्ही संपर्क साधू शकता याच्याशी. आता हुंडा जास्त घेणार मग. हुंड्याला बंदी आहे, हुंडा अजिबात काय घ्यायचा नाही. चालतो. हुंडा घ्यायची काही गरज नाही. पण तुला सांगू, तुझ्या लग्नाचं रेशन तू मात्र इथनं भरू शकतोस. कमी झाला. सुपर मार्केट राऊंड मध्ये तुम्हाला आम्ही खरेदी करायला लावणार आहे. आणि या खरेदीसाठी तुम्हाला पैशांची गरज सुद्धा नाहीये. तुम्हाला एका मिनिटामध्ये मी सांगेन एवढ्या किमतीची खरेदी करायची. जर तुम्ही तेवढी अचूक खरेदी केली किंवा तिच्या जवळपास जाणारी खरेदी केलीत तर तुम्ही खरेदी केलेलं सगळं साहित्य तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे आणि तुम्ही जाणार आहात जॅकपॉट राऊंडला. इतका सोपा सुपर मार्केट राऊंड आहे. जिंकलात तर संपूर्ण खरेदी तुमची, जेवढी तुम्ही खरेदी केली आहात तेवढी, आणि शिवाय जॅकपॉट राऊंडला जाणार आहे. तिघेजण तयार? सगळेजण तयार? लक्षात ठेवा, एका मिनिटामध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 1000 रुपयाची. आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30. 1 मिनिटामध्ये तुम्हाला 1000 रुपयापर्यंतची खरेदी करायची आहे. लवकर नीट विचार करून खरेदी करा. मला वाटत असेल तर तुम्ही साहित्य कमी करू शकता. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. हेमंतने केलेली खरेदी आहे 778 रुपयांची. जितेंद्रने केलेली खरेदी आहे 1344 रुपयांची. आणि शिर्के मावशींनी केलेली खरेदी आहे 1054 रुपयांची. अभिनंदन मावशी, तुम्ही 1000च्या टार्गेट जवळ पोहोचलेला आहात. त्यामुळे तुम्ही ठरलात विजेत्या सुपर मार्केट राऊंडच्या. अभिनंदन मावशी, तुम्ही सगळी खरेदी आता सुपर मार्केट राऊंड मध्ये जिंकलेला आहात. आणि आता तुम्हाला तुमच्या आज्ञाधारक मुलाला आणि न ऐकणाऱ्या मुलींना काम सांगायची काही एक गरज नाहीये. मला सांगा, या वस्तूंपैकी कुठली वस्तू पहिल्यांदा वापरणार? ढोकळा करणार. ढोकळा आवडतो तुम्हाला? हो, सगळ्यांना पण देणार ना मी. सगळ्यांना पण देणार? धन्यवाद. मला सुद्धा द्या. मला अजिबात विसरू तुम्ही नका. येणार का उद्या? हो येणार, नक्की येणार. तुम्ही बोलवणार म्हणल्यावर येणार. हा, चालेल. धन्यवाद मावशी. सुपर मार्केट राऊंडच्या विजेता ठरल्यात शिर्के मावशी. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. अंदाजे कितीच्या विनर शुक्ल काकी आणि त्याचबरोबर सुपर मार्केट राऊंडच्या विनर शिर्के मावशी या दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये यांना मिळवायचा आहे खजिना. आणि अचूक खजिना जर मिळवायचा असेल तर त्यांना शोधायची आहे पहिल्यांदा अचूक चावी. तुमच्या समोर असणारे 2 चाव्या, त्या 2 चाव्यांपैकी एक चावी असणार आहे खजिन्याची. त्यामुळे तुम्हाला 2 चाव्यांपैकी एक चावी निवडायची आहे. पण ही चावी कोण निवडणार हे ठरवण्यासाठी आपण खेळतोय 1 मिनिटाचा गेम. जो हा गेम जिंकेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला सुई दोऱ्यामध्ये एक मोत्याची माळ तयार करायची. पण विशेष म्हणजे तुमच्या समोर असणाऱ्या 2 रंगांच्या मोत्यांपैकी एकाच रंगाच्या मोत्यांनी तुम्हाला ही माळ बनवायची. आणि तीही एका मिनिटामध्ये. जो लवकर एका मिनिटामध्ये बनवेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. चला तर मग तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची? 3:30 पूर्णपणे ओवायचे. लवकर. कोण? शिर्के मावशी आणि शुक्ल काकी. जास्तीत जास्त मणी ओवायचे तुम्हाला. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती मणी ओवलेत ते. आणि निकाल स्पष्ट आहे. सर्वाधिक मणी ओवलेत शिर्के मावशी यांनी. त्यामुळे साहजिकच शिर्के मावशींना मिळते संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. शिर्के मावशी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल की हिरव्या? लाल. लाल नक्की. बाकीच्यांना काय वाटतंय? हिरवी. इकडे हिरवी, लाल, हिरवी, हिरवी, लाल. लाल. लालच का? आता नशीब म्हणायचं. नशीब. लाल रंगाची चावी तुम्हाला निवडायची आहे. या शिर्के मावशीने निवडली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे शुक्ल काकींना मिळते हिरव्या रंगाची चावी. चला पाहूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की नक्की कोणत्या पेटीमध्ये खजिना असेल त्याची. चला तर मग पाहूयात.
3:30च्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरल्यात शुक्ल काकी. त्यांना मिळाल्यात अगरबत्त्या. अभिनंदन काकी, पहिली अगरबत्ती. पुढे अभिनंदन काकी, देवापुढे पहिली अगरबत्ती तुम्ही पेटवणार आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत शिर्के मावशी. त्यांना मिळाले वॉटर हीटर. अभिनंदन मावशी, नुकतीच तुमच्यावर पैशांची बरसात सुद्धा झालेली आहे आणि हे गिफ्ट सुद्धा मिळालंय. आज मी नशीबवान आहे ना मोठी. खूप नशीबवान आहात तुम्ही. आज लग्नाचा वाढदिवस आहे. आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला सांगा, दरवर्षी काका तुम्हाला गिफ्ट देत असतील ना? त्यावर्षी मी देणार. यावर्षी तुम्ही देणार आणि तेही 3:30 मुळे. 3:30 मुळे आज शिर्के मावशी काकांना गिफ्ट देणार आहेत. शिर्के मावशींप्रमाणे तुम्हाला सुद्धा 3:30 मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. अशीच धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 3:30.